तर मित्रांनो, आता आपण चाललोय पेवग्याची भाजी शोधायला. मी असा विचार केला की रानातनं शोधून आणून मगच तुम्हाला भाजी दाखवूया. शेवटपर्यंत कशी करतात, कशी लागते आणि कुठे मिळते, केव्हा मिळते, हे सर्व तुम्हाला समजेल कशी असते. तर आता आपण रानात आलोय भाजी शोधण्यासाठी. बघूया. रान म्हणजे रान नाही, तर ही आपली बाग आहे. आंब्याची, काजूची झाडं आहेत, रतांब्याची झाडं आहेत. ही बघा, हे आंब्याचं आहे, हे रतांब्याचं झाड आहे ज्याला आमसुलं, ज्यापासून आपण आमसूल बनवतो, कोकम. तर हे त्याचं झाड आहे. आणि बाबा आले आहेत माझ्याबरोबर भाजी शोधण्यासाठी. आम्ही दरवर्षी पावसाळ्यात रानभाजी आणतोच घरी आणि आम्हाला प्रचंड आवडते. एकच भाजी नाही तर अशा अनेक भाज्या मिळतात. त्या काय बाबा थैसर पांढरा पांढरा, आय थिंक हे एक अळंबीचा प्रकार आहे. तो पण दिसलाय मला आता इथे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान, वेगळ्या प्रकारचं काय आहे हे मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण काय असावं या बाबा? बाबांच्या मताप्रमाणे कुस्क, अळंब, मशरूम. पाहू शकता किती छान आहे. चला आपण भाजी शोधूया. ही बघा, अजून आपल्याला काही अळंबी दिसत आहेत इथे, पण ही खायची अळंबी नाही आहेत. तर कसली आहेत बाबाई? कुस्की. पण किती छान दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. किती छान असा आकार आहे. ही बघा, अजून पण आहेत पुढे पुढे, पाहू शकता. पण ही खायची नाही आहेत. बाबा म्हणतात सांग त्यांना की ती खायची नाही आहेत म्हणून. खायच्या अळंब्यांचा पण सीझन सुरू होईल. कधी असता बाबा? श्रावणात. श्रावणात. तर त्यावेळी पण तुम्हाला नक्कीच दाखवेन मी खायची अळंबी. ऐकू शकता तुम्ही माकडांची ते मस्ती चालली आहे. आमच्या इकडे खूप माकड आहेत. त्यामुळेच आम्हाला भाजीपाला किंवा काही करताना 10 वेळा विचार करावा लागतो. कारण काय आता पेवगा हे मोठो, हा बघा, हे बघा वरती बघा, बघा हे बघा कुठून बघतायत बघा. आम्ही त्यांच्या एरियात आलो ना. बाबांनो भाजी नेऊ किलो. पेवग्याचं झाड आपल्याला सर्वात प्रथम दिसतंय, तर मी तुम्हाला दाखवते. हे पण पेवगो, हे बघा, हे पेवग्याचं झाड आहे. अशीच हे बघा, हे मोठं आहे, हे बघू शकता. हे मोठं आहे पेवग्याचं झाड. आपल्याला मिळालेली आहे भाजी आणि आता आपण काढायला सुरुवात करूया पेवग्याची भाजी. ही काढू.
एक पान धरून बाकीचं कुठ हां होतं त्याच्या सकट ह्या ह्या पान व्हायचं तोडून व्हायचं नाही खायचं व्हायचं आणि त्या नको कवळा घ्याय वैला कोवळी कोवळी पानं घ्यायची आहेत आपल्याला. काय घे हं? बुटीत घे ना. हे छोटस रतांब्याचं झाड पण आहे बघा इथे. हे खूप मोठं होतं. तो देत घे फुडला घे. ती नको गो. हे असे कळे घ्यायचे काय? हे असे कळे मिळाले तर ते कोवळे असतात आणि ते पहिले आपण घेऊ शकतो. हे बघा, ही पानं ओळखणं थोडं कठीण आहे, पण एकदा जर तुमची नजर त्यावर व्यवस्थित तुम्ही जर बघितलात, अभ्यास केलात, तर तुम्ही ओळखू शकता कुठची भाजी. कारण अशा प्रकारची वेगळी झाडं पण आहेत, सेम झाडं पण आहेत, त्यामुळे यामध्ये फसवणूक होऊ शकते. पण हे पान असं दिसतंय बघा. आणि काय बाबा, हे का निळी फुलं येतात काय? ब्लू कलरची निळी फुलं येतात याला. बघा, हे झाड आहे. मी त्याची वरची 2च पानं, अख्खं झाड आपल्याला नाही घ्यायचंय त्याला. तर जेवढं आपल्याला हवंय तेवढीच पानं आपण घ्यायची, कोवळी कोवळी. पान नंतर नवीन येतात आणि ह्या त्याच्या बरोबरचं पान कोवळं डेट आणि त्याच्या बरोबरचं पान. बरोबर, दोनच. हां, निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं, याचा अर्थ असा नाही की त्याला हानी पोचवून आपण काय करायचंय. तर ते एक पान कोवळा आणि त्याच्याबरोबरचा देठ एवढंच आपण घेणार आहोत. बरोबर. बाबांका पटला. संपूर्ण झाडाला हानी न पोचवता, म्हणजे ते आपल्याला हवं तेवढंच आपण इथून घेऊन जायचं. तर अशा प्रकारे आपल्याला भाजी मिळते, आपण बघू शकतो. ही बघा, ही ओळखणं मात्र कठीण आहे, हे मी सांगू शकते. नाही तर तुमच्याकडे पण अशीच दिसणारी भाजी असेल, पण ती निवडताना पण ज्यांना माहिती आहे, आता बाबांना माझ्या माहिती आहे, कारण ते नेहमी रानभाज्या आणतात, रानात जातात किंवा फिरत असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे. तर ज्यांना माहिती असेल अशा लोकांना विचारूनच तुम्ही ही भाजी घरी बनवा. कारण अशा प्रकारची सेम झाडं पण आहेत, मी दाखवेन तुम्हाला. फरक न कळणारी पण झाडं आहेत. हे बघा, बाबाने आता ह्याचा कोंब आणि हे मोडलंय म्हणून, आणि हे झाड असं दिसतं, पाहू शकता. हे बघा, हे पेवग्याचंच ना बाबा? ह्या म्हणजे मला पण आलं ओळखतं. त्याचा कोंब आणि एक पान. ह्या पण ह्या असा वाकडा झाला, पेवगोच ना. हे बघा, इथे पण एक आहे. ह्या पण बापा पेवगोच ना ह्यो. मित्रांनो, हा व्हिडिओ बघताना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यामुळेच तुम्हाला अनेक गोष्टी पुढे समजतील, किंवा माझे नवीन आलेले व्हिडिओची तुम्हाला लक्षात येतील, नवीन आलेले व्हिडिओज. तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. असं पण कदाचित खाणं असतं, ती खायची नाही, किडीची पण आहे. हे खायची नाही, ती किडीची आहे, कीड लागले, किडीने खाल्लेलं आहे. अशी पण पानं आहेत बघा, ज्याला किड्यांनी खाल्लेलं आहे. ते उघडून बघायचं आपण. कॅमेरा पॅन नाही होत आहे. हे बघा, हे पान पूर्ण उघडून बघायचं ना. अशी जी पानं मिळतील तर ती आपण नाही खायची, हे नाही घ्यायचं.
थांबा, ही बघा लाईनमध्येच आहे ती बघा, तिकडे पण आहे, बाजूक पण आहे त्याची. मी तुम्हाला सेम दिसणारं झाड दाखवेन पेवग्यासारखं, ज्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. म्हणजे एखादा नवीन माणूस असेल ज्याला वाटलं की हे पण पेवग्याचंच आहे का, तर ज्यामध्ये फसवणूक होऊ शकेल असं मी तुम्हाला झाड दाखवेन, मग तुमच्या लक्षात येईल. तर हे पेवग्याचं झाड आहे. एक आपण गोष्ट याच्यामध्ये बघू शकतो की ह्याचा जो देठ आहे तो मोठा आहे बघा, या भाजीचा देठ, आणि ही वर येऊन फुलते भाजी, म्हणजे वर येऊन आकार घेते. तर हे एक लक्षात घेऊ शकता तुम्ही. पण तरीही माहिती असलेल्या माणसाकडूनच काय ही बघा, इथे सगळी पूर्ण फॅमिलीच आली आहे त्यांची. ही बघा, ही सगळी पेवग्याची भाजी. आता मला पण समजू लागली कुठते मी. बघा हे बघा, पुढे पण आहे. खूप असा आनंद होतो ज्यावेळी आपल्याला काहीतरी दाखवायचं असतं आणि ते मिळतं. बघा, एका हातात कॅमेरा आणि एका हातात मी शूटिंग करते, त्यामुळे मे बी कदाचित प्रॉप तुम्हाला थोडा त्रास होईल दिसताना, पण माफ करा. नवीन नवीन मी सुरुवात केली आहे. बघा, सगळी पेवग्याची झाडं आहेत. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय, निसर्गाचंही आपण देणं लागतो मित्रांनो. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा, आणि जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच घेत चला. हानी करू नका निसर्गाची. बघू शकता, एवढी भाजी मिळाली आपल्याला. दिसते की नाही, भाजी घेतली. ही बघा, आपल्याला मिळाली आहे भाजी, आणि एवढी भाजी आपल्यासाठी बस आहे. आता आपण घरी चाललोय परत, आणि रस्ता शोधते. हां, घरी चाललोय. बघूया, मला तुम्हाला दाखवायचं आहे की पेवग्यासारखीच दिसणारी झाडं कोणती आहेत. हा आमचा छोटासा मांगर आहे. ज्यावेळी आंबे, काजू किंवा सोलं आमसूल बनवायचं असतं, तर त्यावेळी सगळं सामान इथेच ठेवलं जातं आमचं. हा प्रत्येकाच्या शेतात किंवा बागेत तुम्हाला दिसेलच, कोकणात किंवा कुठेही छोटासा मांगर आहे. आणि ही आमची बाग आहे. पाहू शकता. तर तुम्ही घरी चालले, आपलं काम झालेलं आहे. मला तुम्हाला भाजी दाखवायची आहे जी पेवग्यासारखी दिसते. बाबा म्हणतात अशी फसवणूक होत नाही एकदा जर तुम्हाला समजली तर, पण मला कन्फ्युजन होतं, त्यामुळे मी दाखवणं योग्य समजते. सो ही बघा, ही जी झाडं आहेत बघा तशीच दिसतात. थोडाफार फरक आहे, आत्ता लक्षात आला माझ्या, कारण ह्याचा देठ थोडा लालसर आहे आणि तो हिरवा होता पूर्ण. तर ही अशी पण झाडं आहेत जी पेवग्यासारखीच दिसतात जवळपास.
अगदी सेम नाही, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये जर कुठे भाजी मिळाली किंवा दिसली त्यासाठी मी तुम्हाला दाखवणं योग्य